डेरिव्हेटिव्हचा जो आपण फर्स्ट आणि सेकंड टॉपिक याची सोबतच प्रॉब्लेम घेत आहोत, मी तुम्हाला ऑलरेडी आधीच सांगितलं होतं. तर या टॉपिकवरचे आपले फक्त 3 प्रॉब्लेम बाकी आहे. शक्यतो हे 3 प्रॉब्लेम कंप्लीट होऊन जाणार आणि उद्यापासून आपण डेरिव्हेटिव्हचा पहिल्याच एक्सरसाइजचा तिसरा टॉपिक स्टार्ट करू. ओके, सो टुडेज फर्स्ट प्रॉब्लेम, राईट डाऊन. 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to 5/2. काय दिलाय आपल्याला प्रॉब्लेम? 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 आणि raised to किती आहे? 5/2. आता या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करू. केअरफुली लक्ष द्या. सोल्युशन. लेट y equal to 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 raised to किती आहे? 5/2. तर हा जो रेस टू आहे 5/2 हा ब्रॅकेटचा रेस टू आहे. ओके, तर मग ब्रॅकेटला रेस टू नंबर आहे ना, म्हणजे कोणता फॉर्म्युला लागणार? x रेस टू n. कोणता फॉर्म्युला लागणार? x रेस टू n. काय असतो x रेस टू n? n इंटू x रेस टू n मायनस 1. हा आपला फॉर्म्युला असतो x रेस टू n चा. मग या प्रॉब्लेम मध्ये n म्हणजे 5/2 आहे. n म्हणजे किती आहे? 5/2. आणि x म्हणजे 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 ही पूर्ण टर्म म्हणजे x आहे. तर आधी x raised to n चा फॉर्म्युला अप्लाय करू. डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x. y चं डेरिव्हेटिव्ह dy/dx अप्लाय करू x raised to n. सो x raised to n minus 1 म्हणजे 5/2 minus 1. हा लावला मी आधी फॉर्म्युला x raised to n चा. फॉर्म्युला लावल्यानंतर चेक करा, फॉर्म्युला तर x साठी आहे. इथे x च्या ठिकाणी x आहे का? बिलकुल नाही. x च्या ठिकाणी ही टर्म आहे. याचं पूर्ण डेरिव्हेटिव्ह काढू. इंटू dy/dx ऑफ 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5. ओके, पुन्हा त्याचा डेरिव्हेटिव्ह. नाव dy/dx ही टर्म तर आता ऍज इट इज येणार. याचा डेरिव्हेटिव्ह आपण ऑलरेडी सॉल्व्ह केलाय. सो 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 सॉल्व करा. 5 into 1 5 minus 2 5 minus 2 3. आन्सर किती? 3/2. 5/2 minus 1 केलं 3/2 into. आता याला तुम्हाला सॉल्व करायचं आहे. 1 2 3 टोटल 3 टर्म आहे. सॉल्व करताना कसं सॉल्व करतो आपण? 2 सेपरेट आहे का? नाही. 2 सोबत x आहे. 2 सेपरेट नाही म्हणून 2 ला बाहेर काढू. 2 बाहेर गेला. इंटू काढला 2 बाहेर. आता काय राहिला? x raised to 3/2 म्हणजे पुन्हा x raised to n. x raised to 3/2 म्हणजेच x raised to n. लावा फॉर्म्युला. n इंटू x raised to n minus 1. 2 कॉन्स्टंट बाहेर काढला. x raised to n इंटू x raised to n minus 1. साइन कोणती? मायनस. पुन्हा 3 इंटू x to 4/3 म्हणजे पुन्हा x raised to n. काय होणार? 4/3 x n minus 1 4/3 minus 1. सिंपल. x raised to n चा मी फॉर्म्युला लावत आहोत. साइन कोणती? मायनस. काय राहिला? फक्त 5. 5 तर कॉन्स्टंट आहे. सोबत x पण नाही.
मग 5चं डेरिव्हेटिव्ह काय येणार? कॉन्स्टंटचं डेरिव्हेटिव्ह येते 0. सो 0. लास्ट स्टेप, dy by dx 5/2 2x raised to 3/2 minus 3x raised to 4/3 minus 5 3/2 into 2 get cancel 3 x raised to 3/2 minus 1 सॉल्व करा. 3 into 1 3 minus 2 3 minus 2 1 म्हणजे 1/2 minus 3 get cancel काय राहिला 4 क्रॉस मल्टिप्लाय 4 into 1 4 minus 3 into 1 3 4 minus 3 1 so 1/3. हा तर 0च आहे. सिंपल प्रॉब्लेम आहे विद्यार्थी मित्रांनो, फक्त थोडासा डोकं लावून प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा लागते. x raised to n चा फॉर्म्युला लावला मी आधी, n x n minus 1. मग x म्हणजे ही पूर्ण टर्म होती, पुन्हा डबल ती टर्म लिहिली. 2 कॉन्स्टंट पुन्हा x raised to n, 3 कॉन्स्टंट पुन्हा x raised to n आणि 5 हा फक्त कॉन्स्टंट आहे, त्याच्यासोबत काहीच नाही, म्हणून कॉन्स्टंटचं डायरेक्ट 0. ओके, राईट डाऊन फास्ट. समजलं का मित्रांनो? फर्स्ट प्रॉब्लेम झाला आपलं. ओके, नाव अवर सेकंड प्रॉब्लेम. जे मी सेकंड प्रॉब्लेम घेणार आहोत, या प्रॉब्लेमला IMP करा. प्रॉब्लेम इम्पॉर्टंट आहे. ओके, आधी त्या प्रॉब्लेमला IMP करा. प्रॉब्लेम आहे लॉग ऑफ सेक ऑफ e raised to x square. log of sec of e raised to x square. मस्त प्रॉब्लेम आहे, फक्त केअरफुली लक्ष द्या. आधी लागणार लॉगचा फॉर्म्युला, मग लागणार सेकचा फॉर्म्युला, मग लागणार e raised to x चा फॉर्म्युला. आणि इथं पण x म्हणजे x नाही आहे, x स्क्वेअर आहे, म्हणजे पुन्हा x raised to n चा फॉर्म्युला. 4 फॉर्म्युले लागणार आहे. लॉग सेक e raised to x, पण तिथे x म्हणजे x नाही, x चा स्क्वेअर आहे, म्हणजे पुन्हा x raised to n. ओके, आता केअरफुली लक्ष द्या. लेट y इक्वल टू लॉग ऑफ सेक ऑफ e raised to x स्क्वेअर. ओके, आता जेव्हा मी या प्रॉब्लेमला रीड करतो, फर्स्ट वर्ड येते लॉग, मग फॉर्म्युला कोणाचा? तर लॉग एक्स चा. लॉग एक्स काय असते? 1/x. तर इथं x म्हणजे कोणती टर्म आहे? सेक ऑफ e raised to x स्क्वेअर. लॉग x 1/x. तर लॉग सेक e raised to x स्क्वेअर 1 अपॉन log x 1/x. सिंपल, log x 1/x म्हणजे सेक ऑफ e raised to x स्क्वेअर. पहिलं वर्क फिनिश. फॉर्म्युला पाहायचा, अप्लाय करायचा. बराबर, log x 1/x, तर log this term 1 upon this term, आम खतम, इंटू d by dx. आता x च्या ठिकाणी x आहे का? नाही, जी टर्म आहे ती लिहू, सेक ऑफ e raised to x स्क्वेअर. पुन्हा ही टर्म ऍज इट इज, dy by dx 1 upon sec of e raised to x square into प्रॉब्लेम रीड करा. आधी शब्द येते सेक, मग सेक एक्स चा फॉर्म्युला सेक एक्स इंटू टॅन एक्स. फॉर्म्युले जर पाठ असणार ना, धडाधड प्रॉब्लेम येते. सेक एक्स इंटू टॅन एक्स. तर सेक ही टर्म आहे आपली एक्स ची, सेक एक्स इंटू टॅन एक्स, तो सेक एक्स फॉर्म्युला जसच्या तसा अप्लाय करायचा आहे.
सेक एक्स इंटू टॅन एक्स, फक्त एक्सच्या ठिकाणी काय आहे ई रेस टू एक्स स्क्वेअर, तर एक्स इंटू टॅन एक्स लिहिलं मी ॲज इट इज. ओके, बट एक्स म्हणजे एक्स आहे का नाही, पुन्हा डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर, डी बाय डी एक्स ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर. आता बघा ही सेकची टर्म आणि ही सेकची टर्म कॅन्सल, काय राहिला डी वाय बाय डी एक्स टॅन ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू ई रेस टू एक्स स्क्वेअर आहे, म्हणजे फॉर्म्युला कोणाचा ई रेस टू एक्स चा. ई रेस टू एक्स काय होते ई रेस टू एक्स, सिंपल आहे ई रेस टू एक्स ई रेस टू एक्स, तर ई रेस टू एक्स स्क्वेअर ई रेस टू एक्स स्क्वेअर इंटू, पुन्हा चेक करा एक्सच्या ठिकाणी एक्स आहे का नाही, एक्सच्या ठिकाणी काय आला एक्स स्क्वेअर, तर डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर. ओके, सो अवर फायनल आन्सर. आता लास्ट मध्ये कोणता फॉर्म्युला लागणार एक्स रेस टू एन, डी वाय बाय डी एक्स e raised to x square into e raised to x square into x square चा काय ना x raised to 2 minus 1 म्हणजे तिथं x च येणार. ओके, हे झालं विद्यार्थी मित्रांनो आपलं फायनल आन्सर. फॉर्म्युले कसे ओळखायचे, प्रॉब्लेम वाचायचं, प्रॉब्लेम वाचल्याबरोबर ऑटोमॅटिक तुम्हाला कोणते कोणते फॉर्म्युले लागणार आहेत सगळं समजून जाते. लॉग ऑफ सेक ऑफ ई रेस टू एक्स स्क्वेअर म्हणजे लॉगचा फॉर्म्युला, सेकचा फॉर्म्युला, ई रेस टू एक्स चा फॉर्म्युला. ओके, हे सगळे फॉर्म्युले, आणि मग हे फॉर्म्युले पाठ पाहिजे, बरोबर, पाठ असल्यानंतर ते अप्लाय करता आले पाहिजे. ओके, राईट डाऊन दिस. प्रॉब्लेम झाले आपले. नाउ लास्ट प्रॉब्लेम, राईट डाऊन कॉट क्यूब ऑफ, लिहिता येत असेल तर लिहा, अदरवाइज मी लिहून देतो, नाही तर मिस्टेक करा. कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, कॉट क्यूब ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब, हे आहे आपला प्रॉब्लेम. आता बोर्डकडे लक्ष द्या. कॉटचा क्यूब म्हटलाय ना प्रॉब्लेमला, लेट y इक्वल टू कॉट क्यूब. ओके, आधी कॉट एक्स येत नाही, कॉटचा क्यूब येते म्हणजे एक्स रेस टू एन. बट याच प्रॉब्लेमला मी थोडं चांगल्या प्रकारे लिहितो, डायरेक्ट तुम्हाला एक्स रेस टू एन फॉर्म्युला समजला पाहिजे. कॉट क्यूब आहे ना, यालाच मी लिहितो कॉट किंवा कर्ली ब्रॅकेट मध्ये लिहितो कॉट लॉग ऑफ एक्स क्यूब आणि ब्रॅकेट रेस टू लिहितो 3. कॉट क्यूब म्हणजेच याला फक्त मी अशा प्रकारे मॉडिफाईड केलं, लक्षात आलं का. कॉट क्यूब म्हणजेच मी क्यूब इथे लिहिला, ब्रॅकेटला क्यूब दिला. आता इथं एक्स रेस टू एन फॉर्म्युला तुम्ही अप्लाय करू शकता. हे बघा, साइन क्यूब एक्स म्हणजेच मी साइन एक्स चा काय लिहू शकतो क्यूब, म्हणजे एक्स असं तुम्हाला समजलं पाहिजे इझिली, म्हणून मी या फॉर्मॅटला या फॉर्मॅटमध्ये कन्वर्ट करू, तुम्ही सॉल्व्ह करून देऊ शकतो. आता याला सॉल्व्ह करू बाय युजिंग एक्स रेस टू एन. लक्ष द्या, आता डिफरन्शिएट एक्स डी वाय बाय डी एक्स, कोणता लागेल फॉर्म्युला एक्स रेस टू एन, काय होणार एन एक्स एन मायनस वन, एन एक्स एन मायनस वन, मन एक्स म्हणजे ही पूर्ण टर्म झाली आपली ब्रॅकेट मधली, इंटू डी बाय डी एक्स ऑफ कॉट ऑफ लॉग ऑफ एक्स
बराबर, ही पूर्ण टर्म आपली एक्स झाली ना. आता पुन्हा याचं डेरिव्हेटिव्ह काढू. हे तर आपलं लगभग सॉल्व्ह झालंच. आता dy बाय dx 3. आता 3 मायनस 1 किती होते? 2 होते. मग जसा मी हा क्यूब रेस टू दिला तसा 1 2 होते, तर 2 कॉटला वापस देऊ, म्हणजे 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, इंटू वाचा प्रॉब्लेम. कॉट आधी येते, कॉट ऑफ लॉग येते ना. कॉट एक्स चा फॉर्म्युला मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स. सो इंटू नंतर मायनस कोसेक स्क्वेअर मायनस कोसेक स्क्वेअर एक्स म्हणजे काय आहे? लॉग ऑफ एक्स क्यूब. कॉट एक्स मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, फॉर्म्युला तोच अप्लाय करायचा जो आपला स्टँडर्ड फॉर्म्युला असतो. फक्त एक्सच्या ठिकाणी जी व्हॅल्यू येते ती व्हॅल्यू त्या फॉर्म्युल्यामध्ये पुट करायची. पुन्हा आता एक्स म्हणजे एक्स आहे का? नाही. डी बाय डी एक्स ऑफ लॉग ऑफ एक्स क्यूब. मायनस साइन आपण समोर देऊन देऊ. dy बाय dx, मायनस साइन जर समोर दिली तर 3 इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब. ओके, इंटू आता वाचा याला लॉग एक्स क्यूब. आधी शब्द कोणता आला? लॉग. म्हणजे कोणाचा फॉर्म्युला? लॉग एक्सचा. लॉग एक्स 1 बाय एक्स, लॉग एक्स 1 बाय एक्स, तर लॉग एक्स क्यूब 1 बाय एक्स क्यूब, लॉग एक्स क्यूब 1 बाय एक्स क्यूब. पुन्हा एक्स म्हणजे एक्स आहे का? नाही. डी बाय डी एक्स ऑफ एक्स क्यूब. dy बाय dx मायनस 3 कॉट स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू कोसेक स्क्वेअर लॉग ऑफ एक्स क्यूब इंटू 1 अपॉन एक्स क्यूब इंटू कोणता फॉर्म्युला म्हटलं मी? एक्स रेस टू एन. कारण एक्सच्या रेस टू नंबर आहे ना. काय होते एक्स रेस टू एन? एन एक्स रेस टू एन मायनस 1. सो 3x 3 मायनस 1 n x n मायनस 1. 3 मायनस 1 किती होते? 2. डायरेक्ट 2. प्रॉब्लेम फिनिश. राइट डाउन फास्ट.